सर्वसामान्यामध्ये कसा असावा, की समोरच्या उमेदवार कशा पद्धतीने वागतोय हे बघा आणि आपला आदित्यजी ठाकरे साहेब यांचं पुष्पहार देऊन स्वागत करावं। अरे कोण आला रे, कोण आला, कोण आला रे, कोण आला, शिवसेना हिंदुस्थानी सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब निकाला बघा। हे जेव्हा प्रत्येकाची मशाल जशी मनात पेटलेली आहे, हृदयात पेटलेली आहे, हीच मशाल 20 तारखेला ईव्हीएमचे बटन दाबून पेटवा महाराष्ट्रामध्ये। त्या व्यक्तीचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे, हे लक्षात ठेवा। आणि मोदी साहेब, तुम्ही आम्हाला सांगता ना की स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आणि शिवसेना प्रमुखांबद्दल बोलून दाखवा। आम्ही सगळीकडे जिथे जिथे जगात जातो या दोन व्यक्तींसमोर नतमस्तक होतोच, नितांत आदर आहे। पण ह्याच दोन व्यक्तींच्या महाराष्ट्राला तुम्ही मागे खेचायला निघालात, तुम्ही अंधारात न्यायला निघालात। आपल्याला महाराष्ट्र म्हणून विचार करायचा आहे। गेले 2 वर्ष जो आपण अन्याय सहन केलेला आहे, जे आपण पाहतोय अत्याचार महाराष्ट्रावर होत चाललेले आहेत, मग आपले शेतकरी आत्महत्या करतायत, आपले तरुण बेरोजगार आहेत, अदानीला जी मुंबई फुकटात घशात घातली जात आहे, आपला प्रत्येक जिल्हा हा कुठे ना कुठेतरी ह्या अदानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न होतोय। इथे पण ते रिफायनरी स्थापन करतील, कुठेही काही करू शकतात अदानी, कारण भाजप जशी आपण साईबाबांना मानतो आणि साईबाबा बोलतात ना सबका मालिक एक है, तसं भाजप काय म्हणते सबका मालिक अदानी आहे। हा फरक आहे आपल्या हिंदुत्वामध्ये। त्यांचा देव अदानी आहे, आपला देव आपले देव आहेत, छत्रपती शिवराय आहेत। पण आज तुम्हाला विचार करायचा आहे, मतदान करताना मशालीवर मतदान करत असताना ते मतदान हे काही फक्त वैभवजींसाठी नाहीये, हे फक्त उद्धव साहेबांसाठी नाहीये, हे मतदान हे महाराष्ट्रासाठी आहे। कदाचित हेच एकनाथ शिंदे आणि हेच भाजपवाले पैशाचा माप वाटप करतील, सगळीकडे खोके तर स्वतःसाठी घेतले, त्याच खोकेचं थोडं 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 इकडे तिकडे वाटप करायला सुरू करतील। तो निर्णय तुमचा आहे, घ्यायचा नाही घ्यायचा, पण तुम्ही विचार करायचा आहे की हे 1000 रुपये, 2000 रुपये, 5000 रुपये हे एका दिवसासाठी पुरणार आहेत। आपलं भवितव्याबद्दल काय, आपल्या भविष्याचं काय, आपली रोजगार येणार आहेत का, आपली लाडकी बहीण जे त्यांना कमी करायचं ते मिळणार आहे का? विचार करतात मोदीजी फॉरेनला गेलेत, नायजेरियाला गेलेत, आणि योगीजी कुठे जाऊन कटेंगे बटेंगे लुटेंगे छाटेंगे मारेंगे ह्याच्या पुढे भाजप नाहीच, सीमित एवढ्यापर्यंतच आहे। पण मोदी साहेब 10 वर्ष तुम्ही शासन केलं, बहुमताचं सरकार होतं तुमचं, केंद्रामध्ये बहुमताचं सरकार होतं, महाराष्ट्रामध्ये फडणवीस साहेबांचं सरकार होतं, असो आपण त्याच्यामध्ये, पण आपण त्यावेळी पण प्रश्न विचारले, जे प्रश्न आपण आता पण उपस्थित करतोय। आणि मागच्या 2.5 वर्षामध्ये तर एकनाथ शिंदेंचं 180 गद्दारांचं सरकार होतं। आपण केलं काय ह्या राज्यासाठी? या राज्यातून तुम्ही आर्थिक केंद्र नेलं गुजरातला, वेदांता फॉक्सकॉन नेला गुजरातला, बलड्रग पार्क नेला गुजरातला, मेडिकल डिव्हाइस पार्क नेला गुजरातला, सोलर एनर्जी पार्क नेला गुजरातला, डायमंड बोर्स नेला गुजरातला, एअरबस टाटा नेला गुजरातला, मंत्रालय पण न्याल तुम्ही उद्या गुजरातला। मग आम्ही महाराष्ट्राच्या तरुणांनी आणि तरुणींनी करायचं तरी काय, हा प्रश्न जो आज उपस्थित होतोय त्याला उत्तर एकच आहे, परिवर्तन परिवर्तन परिवर्तन। आपल्याला परिवर्तन घडवावंच लागेल। आणि म्हणून या महिलांना देखील मी सांगतो मी की जे परिवर्तन आपल्याला घडवावं लागेल, हे 1500 रुपये आपल्याला पुरेसे नाही आहेत। उद्धव साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की फक्त 1500 नाही, 1500 मध्ये काही चालणार नाही। कदाचित ते भाजपवाले 2100 देत असतील, पण 2100 मध्ये पण काही चालणार नाहीये। उद्धव साहेब महालक्ष्मी योजनेत आपली ही लाडकी बहिणीची जी काही रक्कम मिळत आहे ती दुप्पट करणार आहेत आणि 3000 रुपये प्रत्येक महिलेला देणार आहेत, प्रत्येक महिन्याला देणार आहेत।